मराठी व्याकरण उपघटक शुद्ध अशुद्ध शब्द बोलीभाषेचा प्रभाव उच्चार दोष त्यामुळे शुद्ध लेखनाचा चुका होत असतात. त्या टाळणे म्हणजे शुद्ध लेखन होय. शुद्ध लेखनासाठी स्व ऱ्हस्व दीर्घ वेलांटी उकाराचे शब्द अनुस्वाराचे शब्द जोडाक्षरे यांचे शब्द लक्षात घ्यावेत. उदाहरणार्थ 1 र जोडाक्षराचे शब्द ग्रहण वर्ग तऱ्हा राष्ट्र इत्यादी. 2 वीट विटेने बहीण बहिणीचे दूध दुधात सूर्य सूर्यमाला प्रतीक प्रतीक्षा संगीत संगीता दीपक दीपाली विश्वासू परंतु इत्यादी. 1 खालील अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. 1 हित 2 दीप 3 बीड 4 शीर. बरोबर उत्तर 2 दीप. 2 पुढे दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्द ओळखा. 1 खाऊन 2 देऊन 3 लावून 4 घेऊन. बरोबर उत्तर 3 लावून. 3 खालील शब्दांपैकी शुद्ध नसलेला शब्द ओळखा. 1 जिज्ञासू 2 फिरवू 3 परंतु 4 झोपाळू. बरोबर उत्तर 3 परंतु. 4 अशुद्ध नसलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. 1 विशिष्ट 2 विशिष्ट 3 विशिष्ट 4 विशिष्ट. बरोबर उत्तर 4 विशिष्ट. 5 पुढील वाक्य वाचा व त्यातील अशुद्ध शब्द ओळखा. माझी बहीण अतिशय मायाळू आहे. 1 बहीण 2 माझी 3 मायाळू 4 अतिशय. बरोबर उत्तर 1 बहीण. 6 शुद्ध लेखनदृष्ट्या अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. 1 किरण 2 टिपण 3 विजन 4 जीवन. बरोबर उत्तर 4 जीवन. 7 शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द निवडा. 1 आंबट 2 तिखट 3 तुरट 4 कडू. बरोबर उत्तर 1 आंबट. 8 खालील शब्दातील अनुस्वार योग्य ठिकाणी नसलेला पर्याय निवडा. 1 सर्वांना 2 कार्याचे 3 गर्वाने 4 कर्त्यांचा. बरोबर उत्तर 3 गर्वाने. 9 शुद्ध लेखनानुसार योग्य असलेला शब्द कोणता. 1 संगीता 2 वनिता 3 प्रतीक्षा 4 सुनीता. बरोबर उत्तर 2 वनिता. 10 खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. 1 नीरव 2 प्रार्थना 3 कर्तव्य 4 सर्वस्व.
बरोबर उत्तर 1. नीरब. 11. खालील वाक्यात आलेला शुद्ध शब्द ओळखा. राष्ट्रध्वज हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे. 1. राष्ट्रध्वज. 2. राष्ट्रीय. 3. प्रतीक. 4. भारताचे. बरोबर उत्तर 2. राष्ट्रीय. 12. शुद्ध शब्द असलेला पर्याय निवडा. 1. लावून. 2. रोवून. 3. जेवून. 4. घेऊन. बरोबर उत्तर 4. घेऊन. 13. अशुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा. 1. क्रमिक. 2. संचित. 3. विहीन. 4. भाषिक. बरोबर उत्तर 2. संचित. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल बटनाचा आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.